आजेगाव इथं रेणुका माता व महाकाली माता पालखी सोहळ्याची जंगी स्वागत। सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील श्री परमपूज्य बालयोगी सच्चिदानंद महाराज यांच्या कृपेने संत सातारकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने ही दिंडी श्री क्षेत्र माहूरगड इथं दरवर्षी जात असते। या दिंडीचं वर्ष 17वे असून परिसरातील सर्व भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी झाले। आज सकाळी आरती पूजा करून हरिभक्त परायण रमेश महाराज डोंगरकिनी यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका माता महाकाली माता पालखी सोहळा संपन्न झाला। आज दुपारी 2 वाजता दिंडी आजेगावात दाखल होताच बँड ताशाच्या गजरात जगदंबा मातेची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिलांनी आपल्या दारी रांगोळी काढून दिंडीची महाकाली रेणुका माता यांची पूजा आरत्या करून स्वागत केलं। ही दिंडी श्री क्षेत्र माहूर इथं पोहोचतच आहे। दिंडीचं स्वागत केदार तोष्णीवाल यांच्या निवासस्थानी आगमन होताच फराळ व चहाची व्यवस्था करण्यात आली। त्यानंतर धनगरवाडी मार्गे पळशी जवळा बुद्रुक रात्रीचा मुक्काम होणार आहे। या दिंडीसाठी खालीलप्रमाणे मुक्काम व्यवस्था करण्यात आली आहे। मुंब्रा, वाबळे गंगाराम वाबळे सावरखेडा, अशोक यशवंतराव चव्हाण, यशवंतराव शेंबाळपिंपरी, तुळशीराम मारुती तांबिवली मुळावा, गाडगे महाराज संस्थान शिवाजी लक्ष्मण कदम डोंगरगाव, भास्कर विश्वनाथ कुबडे रेणुका माता संस्थान तसेच रात्रीचे मुक्काम जवळा डांगे परिवार कळमनुरी, रामा सोनवणे गोळखुर्द, मारुतराव यादव हराळ, गजानन महाराज भवानी संस्थान माहूर, रामचंद्र कुरवाडे धनगरवाडी माहूर, रामकिसन महाकाळ यांनी अन्नदानाचा सहभाग नोंदवला। या दिंडीत आजेगाव भजनी मंडळ धनगरवाडी दाताडा आजेगाव यांनी वाजत गाजत सेनगाव गोरेगाव रोड पर्यंत प्रस्थान झालंय। दिंडीचे व्यवस्थापक विलासराव मोरे, रेणुका माता संस्थान गावकरी मंडळी सच्चिदानंद महाराज यांच्या कृपेने 17 वर्षापासून परंपरा आहे। आजेगाव या ठिकाणी दररोज धार्मिक कार्य संपन्न झालेलं आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ, आजेगाव। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।